रावतपूरच्या गुप्ता कॉलनीत एक छोटंसं घर, मध्यमवर्गीय पण प्रेमाने भरलेलं. या घरात राहत होती उर्मिला कटियार. वय वर्ष 35. तिचं आयुष्य एकटं नव्हतं, पण सोपंही नव्हतं. 18 वर्षांपूर्वी पतीचं निधन झालं आणि त्यानंतर तिने आपली 2 मुलं वाढवण्यासाठी रणजित नावाच्या एका पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहणं सुरू केलं. 2 मुलं. मोठा मुलगा सागर, वय वर्ष 17, 12वी शिकणारा. दुसरा मुलगा अविनाश, वय वर्ष 15. अविनाश हा शाळेत शिकणारा. सागर स्वभावाने जरा खवखवट होता. मनात खूप गोष्टी, पण संवादात शांत. दिवसभर मोबाईलवर गाणी लावणं, स्पीकरवर आवाज वाढवणं त्याची सवय होती. उर्मिला मात्र थोडी थकलेली आई होती, हळवी पण ठाम. त्या दुपारी वातावरण स्फोटक होतं, पण कोणालाही कल्पना नव्हती की एक साधं भांडण एका आयुष्याचा अंत ठरवेल. त्या दुपारी अचानकच आकाश फाटलं. गृहक्रम चालू होता. सागर भांडी धुत होता, पण कानात मोबाईलचे हेडफोन नव्हते. त्याच्या हातात होता मोठा ब्ल्यूटूथ स्पीकर, जिथून बेस फोडणारी गाणी अखंड वाजत होती. आई दुसऱ्या खोलीत झोपली होती. ती उठली. डोकं दुखत होतं, तापही जाणवत होता. सागर, आवाज कमी कर रे, सहन होत नाहीये. सागरने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. ती जवळ आली आणि रागाने स्पीकर तोडून टाकला. इतका वेळ सांगते, ऐकत नाहीस काही? सागर संतप्त झाला. डोळे लाल आणि आवाज भरकटला. तुला वाटतं मी लहान आहे ना अजून, पण मला काहीच समजत नाही असं मुळीच समजू नकोस. आईने त्याला 2 कानाखाली दिल्या. हद्द झाली आता तुझी. तेवढ्यातच सागरचा संयम सुटला. त्याने आईला ढकललं. आई खाली पडली. तिच्या नाकातून रक्त व्हायला लागलं. ती ओरडली नाही. तिला वेळच मिळाला नाही. आई, मला माफ कर, पण तू आता मला मारशील, तू खूप ओरडशील. आणि त्या भीतीने, रागाने गोंधळलेल्या अवस्थेत त्याने तिच्या गळ्यातील ओढणी काढली आणि हळूहळू तो गळा आवळू लागला. आईच्या डोळ्यातील आश्चर्याची छाया हळूहळू निघून गेली आणि शरीर निष्प्राण झालं. सागर गोंधळलेला होता. त्याला कळत नव्हतं काय झालंय ते. तो खूप वेळ आईच्या शेजारी बसून होता, पण नंतर त्याने एक निर्णय घेतला. आईचं शरीर पलंगाच्या खाली ढकलून ठेवले. तो पलंगावर बसून मोबाईलमध्ये बघत राहिला, पण स्क्रीनवर काय चाललंय हे त्याला दिसतच नव्हतं. लहान भाऊ अविनाश शाळेतून परत आला. आईची खाट रिकामी. पलंगावर तिची ओढणी नव्हती, आवाज नव्हता, पण पलंगाच्या गादीतून एक अस्पष्ट वास येत होता. तो घाबरला. पोलिसांना फोन केला गेला. पोलीस आले. सर्व काही शांत होतं, पण शांततेच्या मागे एक भयान गुंतागुंत होती. रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलं, ती गेली आहे. घटनेचं दृश्य पाहून पोलीस हादरले. कुठेही जबरदस्तीचे पुरावे नव्हते, पण त्या ओढणीवर रक्ताचे डाग होते. सागर फारसं बोलत नव्हता, पण त्याच्या डोळ्यात एक हळूहळू उसळणारा पूर होता. पोलीस चौकशी आणि शेवटी सत्य बाहेर आले. चौकशी सुरू झाली. सागर शेवटी फुटला. मी रागात होतो. मला वाटलं ती आता मला मारेल. मी ढकललं फक्त, पण मग भीतीने तिचा गळा दाबला. त्याच्या बोलण्यात पश्चाताप होता, पण तो उशीर झालेल्या सत्यासारखा होता. आई नव्हती आणि आता फक्त कायदा शिल्लक होता. सागर सुधारगृहात आहे. तिथे तो शांतपणे बसतो. त्याचं मन अजूनही त्या पलंगाखाली दडपून जातं. आई, मी तुला परत मागवू शकत नाही, पण मी रोज पश्चाताप करतोय. एक क्षणाचा राग, एक निर्णय आणि आयुष्यभराचं पाप. आईच्या कांशीला जराशी दुखते, पण आईशिवाय आयुष्य फार फार जास्त ठसठसतं. संवाद हरवले की घर तुटतं आणि तुटलेल्या घरात शांतता नसते, फक्त पश्चाताप असतो. या घटनेतून मिळणारा बोध अत्यंत खोल आणि अस्वस्थ करणारा आहे. एक साधा क्षण, एक क्षुल्लक वाटणारा वाद आणि त्यातून जन्मलेली इरिप्रेबल ट्रॅजेडी. क्षणिक रागाचा परिणाम आयुष्यभर पुरणारा असतो. सागरच्या रागाला कारण काही फार मोठं नव्हतं. फक्त आवाज वाढवला, आईने स्पीकर तोडला, थप्पड दिली, पण त्या क्षणी त्याने स्वतःचं भान गमावलं आणि आईचा जीव घेतला. एका क्षणाचा राग आणि संपूर्ण आयुष्य अंधारात. जीवनात क्षणिक रागाला मोकळं सोडणं म्हणजे स्वतःच्या हाताने आपलं आयुष्य फोडणं. संवाद नसला की नातं तुटतं. आई व सागरमध्ये संवादाचा अभाव होता. आई त्रासली होती, मुलगा नाराज. दोघेही कुठेतरी स्वतःचं दुःख बोलू शकले नाहीत. रोजच्या किरकोळ भांडणांनी एक दुःखाचा डोंगर उभा केला. संवाद हरवतो तेव्हा आवाज वाढतो, पण मनं एकमेकांपासून दूर जातात. पालक आणि मुलांमध्ये संबंध समजूतदार आणि प्रेमळ असायला हवेत. आईने शिक्षा केली. मुलगा चिडला, पण दोघांचं अंतःकरण तुटलेलं होतं. आई म्हणून उर्मिला योग्य होती, पण ती मुलाच्या मनात काय चाललंय हे समजू शकली नाही. मुलाला खूप काही बोलायचं होतं, पण बोलणं जमलं नाही. प्रेम हे कठोरतेने नाही, तर समजून घेण्याने वाढतं. आजच्या तरुण पिढीला भावनिक शिक्षणाची गरज आहे. मोठ्या आवाजात गाणी, एकटेपणा, राग, इंटरनेटचा आभासी मित्र, या गोष्टी सागरच्या आयुष्याचा भाग झाल्या होत्या. पण वास्तविक जीवनातला ताण सहन करण्याची मानसिक तयारी नव्हती.
माफ करा या 2 शब्दांची किंमत वेळ गेल्यावर कधीच चुकवता येत नाही. सागरने शेवटी फक्त एकच सांगितलं, माफ करा, मी असं करायला नको होतं. पण आता आई नव्हती, माफ करणं शक्य नव्हतं. पश्चातापाचा अर्थ तेव्हाच असतो जेव्हा माणूस असतो. माणूस गेल्यावर तो फक्त वेदना उरवून जातो. रागाने क्षणात नातं तुटतं, संवादाने ते जन्मभर टिकवता येतं. ही घटना प्रत्येकासाठी आहे. पालकांनी आपल्या मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवा. तरुणांनी भावनांवर नियंत्रण शिकणं, संवाद करणं ही ताकद आहे. समाजासाठी मानसिक आरोग्य, कुटुंब संवाद आणि समजूत याचा प्रचार करणे आवश्यक आहे. मंडळी, जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.